नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व डी.एड. बी.एड धारक आणि अभियोग्यताधारक उमेदवारांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। ती महत्त्वपूर्ण माहिती काय आहे तर मित्रांनो, काही उमेदवारांसाठी ती माहिती आनंदाची आहे आणि काही उमेदवारांसाठी ही नाराजीची आहे। आता नेमकी काय अपडेट आहे ते जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर चॅनलला बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही। तर मित्रांनो बघा, नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि संबंधित संस्था तसेच जिल्हा परिषदांच्या शाळांमधून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं काम हे युद्ध पातळीवर आपल्याला सुरू असल्याचं दिसून येत आहे। परंतु आजच्या तारखेत आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे। आज मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 12,000 जागांची जी आहे जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे आणि या ज्या 12,000 जागा आहेत त्या सर्वच्या सर्व जागा 1ली ते 8वीसाठी या गटाकरिता आहेत। 1ली ते 8वीसाठी या सर्व 12,000 जागांमध्ये एकही जागा 9 ते 12ला आलेली नाही। ही एक अत्यंत धक्कादायक आणि ज्या उमेदवारांचं TET किंवा CTET पहिला आणि दुसरा पेपर पास नाही अशा उमेदवारांसाठी म्हणजे जे 9 ते 12ला अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी एक धक्कादायक किंवा नाखुश करणारी ही एक माहिती आहे। मित्रांनो, यामध्ये 10 तारखेपर्यंत म्हणजे या 10 जानेवारीपर्यंत पुन्हा 6,000 जागा अपलोड होणार असल्याची आपल्याला माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। 6,000 जागा अपलोड होणार आहेत आणि एकूण 18,000 जागांमध्ये 9 ते 12ची एकही जागा येणार नसल्याचं सुद्धा यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। मंत्रालय स्तरावर मित्रांनो 1 ते 8ची भरती होणे आवश्यक असल्याची माहिती मिळालेली आहे। म्हणजे संबंधित शिक्षण विभागाकडून किंवा मंत्रालय स्तरावरून 1ली ते 8वीसाठी शिक्षक भरती या ठिकाणी आवश्यक असल्याची माहिती मिळालेली आहे आणि 9 ते 12च्या ज्या जाहिराती आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात येतील अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। दुसरा टप्पा कधी होईल हे विचारणा केली असता तो शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे। पुढील जो दुसरा टप्पा आहे तो लवकरच येईल, परंतु नेमका लवकर म्हणजे कधी येईल हे कुणीही अद्यापही स्पष्ट केलेलं नाही आणि 13 तारखेपर्यंत या ज्या काही जाहिराती आहेत त्या 13 जानेवारी 2024 पर्यंत पूर्णपणे पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत आणि 9 ते 12साठी पात्र मुलांना या ठिकाणी भरपूर कमी प्रमाणात संधी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि ही जी आपल्याला माहिती मिळालेली आहे ती एका अभियोग्यताधारकाकडून मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्यास त्याला प्राप्त झालेली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि काही अंशी अशी माहिती मिळत आहे की मुळा या शिक्षण संस्थेने 9 ते 12च्या 66 जागाची जाहिरात जी आहे ती अपलोड केलेली आपल्याला या ठिकाणी ती सुद्धा पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कोणत्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे आणि कोणत्या उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी आहे ते तुम्ही या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळून जाईल की कोणासाठी ही बातमी आनंदाची आहे।